भारतीय जनता पक्षातर्फे आयोजित केलेल्या या भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांची 9 वर्ष पूर्ण झाली आणि म्हणून 9 वर्षाचा कार्यक्रम लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी म्हणून अभियान चालू आहे। ते अभियानाचा एक भाग म्हणून कोकणातील राजापूर लोकसभा मतदारसंघामध्ये ते अभियान सुरू आहे आणि त्या अभियानासाठी उपस्थित असलेले माझ्यासोबत धन्यवाद। या अभियानासाठी उपस्थित असलेले सन्माननीय पालकमंत्री सिंधुदुर्ग जिल्हा रवींद्र चव्हाण जी, सन्माननीय प्रवीण दरेकर जी, आमदार विरोधी पक्ष माजी विरोधी पक्ष नेते विधान परिषद सन्माननीय नितेशजी राणे, अतुल काळसेकर, प्रमोद जठारजी, बाळ माने, सन्माननीय जिल्हाध्यक्ष सिंधुदुर्ग राजन तेली, रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय दीपक पटवर्धनजी, सन्माननीय सो ऐश्वर्या जठार, सो संध्या तेरसे, जिल्हा अध्यक्ष सिंधुदुर्ग महिला, सन्माननीय मनीष दळवी, जिल्हा बँक सिंधुदुर्ग, सर्व तालुका अध्यक्ष, भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, पत्रकार मित्र, उपस्थित बंधू भगिनी मित्र, आजची सभा पक्षाच्या भवितव्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे, अतिशय महत्त्वाची आणि म्हणून या ही सभा गांभीर्याने घेणं आवश्यक आहे। मला आमंत्रित करण्यापूर्वी आमचे जठार साहेब म्हणाले सगळ्यांनी मोबाईल काढा आणि मोबाईलच्या माध्यमातून मंचकावरील नेत्यांचं अभिवादन करा। पण अभिवादन कसं नेत्यांनी स्वीकारावं हे काय सांगितलेलं नाही, एक सांगितलं नाही, पुढच्या वेळेस सांगतो। असो, धन्यवाद त्याबद्दल। आपण सर्वांनी संयोजकांनी एक हार आम्हाला सर्वांना दिला, एकच हार। कुठल्या उद्देशाने दिला तो उद्देश त्यांनी सांगितला नाही, मनात काहीतरी असेल ना, पण एकच हार का द्यावा? सगळ्यांना दिला तर खर्च जास्त होईल का, एकच दिला का कमी होईल, हा उद्देश आहे का? चांगली गोष्ट आहे, मी आभार मानतो तुम्ही एकच हार दिलात। पण त्याचबरोबर सगळ्या स्टेटवरच्या नेत्यांना सांगा एक हार यासाठी देतो, एक दिलानी, एक विचारानी, सगळ्यांनी वागा आणि नांदा। तर ते इंटेन्शन अतिशय चांगलं आहे, असू दे। मित्र, इथे माझ्यापुढे अनेक नेत्यांची भाषणं झाली, मी सभागृहाकडे पाहत होतो, माझी सवय आहे मंचकावर बसलो की संपूर्ण बाजूला निहाळतो, पाहतो। एक विशिष्ट भागात टाळ्या वाजतात, विशिष्ट भागात टाळा वाजत नाही, का मी समजू शकलो नाही। हात दोन डावे उजवे ठीक आहे, पण सभा डावी उजवी होता का म्हणे, एकच आवाज यायला पाहिजे खणखणीत। धन्यवाद। आता आम्ही इथून काय घेऊन जाणार दिल्लीला? उद्या सकाळी मी दिल्लीला जाणार, तर विश्वास घेऊन जाणार सिंधुदुर्ग रत्नागिरीच्या कार्यकर्त्यांचा, विश्वास घेऊन जाणार। आमच्यामध्ये भाजपामध्ये एकजूट आहे, एक संघ आहे। तुम्ही जे आम्हाला सांगितलं की भाजपचा लोकसभेचा उमेदवार निवडून देणार, आम्ही देणार म्हणजे देणार, ही एकजूट आहे आमची, एकजूट आहे।
आणि म्हणून बांधवानो, मला कळत नाही की नको त्या माणसावर किती वेळ सगळ्यांनी घेतला हो. काय एवढं काय महत्व देतात? एकदा नाव घेतात, एकदा जी म्हणतात, एका काय भलतच म्हणतात. हाय तर म्हणून टाका ना, काय फरक पडला? पण आपल्याला मी सांगेन 9 वर्षाचा कार्यक्रम पक्षाने का दिलाय आपल्याला? या देशामध्ये 2019ला जी लोकसभेची निवडणूक झाली त्या 303 जागा भाजपने जिंकल्या, मेजॉरिटीने जिंकल्या 303. पण 144 हरलो आपण. 144. मोदी साहेब आणि आमचे शाह साहेब, अमित शाह आणि नड्डाजी यांनी संकल्प केला आहे आणि 303 तर जिंकायचीच, पण त्याचबरोबर 144 मधले अर्धे पण जिंकायचे. आणि त्यासाठी आतापर्यंत 144 साठी प्रयत्न करणं हे आपलं काम आहे. यासाठी तुमच्यापर्यंत आलोय. त्यांचा जो निरोप आहे ते निरोप सांगायला, तुम्हाला हाक मारून जागा करायला, उठा कामाला लागा. 24ची निवडणूक आहे, यासाठी मी तुमच्या समोर आहे. तसा रत्नागिरीला बऱ्याच दिवसांनी आलो. सगळ्या चेहऱ्यांना, मित्रांना, सहकार्यांना पाहून आनंद वाटला, समाधान वाटलं. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद. मित्रांनो, ही आता येणारी निवडणूक ही अति महत्वाची. 2 निवडणुका फक्त मोदींनी जिंकून दिल्या, एक व्यक्तीने. त्यांच्याबद्दल मी बोलणार आहे, पण त्यांनी सांगितलेलं काम तुमच्यावर पोहोचवणे माझी पहिली जबाबदारी आहे. 2 निवडणुका त्यांनी जिंकून दिला. ना बाबा नरेंद्र मोदींको वोट देव, भारत विकसशील होईल, भारत असा होईल, तुम्हाला अमुक मिळेल. आणि मोदींनी ते सगळं दिलं 9 वर्षात. 9 वर्षात दिलं. आणि 9 वर्षात दिल्यामुळे आज भारत जगामध्ये एक प्रगतशील देश म्हणून आज नावारूपाला आलाय. प्रगतशील देश. त्या आपण लोकांना कसं सांगणार? तुमच्या मतामुळे सत्ता आली. भारत महासत्ता बनताय, आत्मनिर्भर बनताय. जगाच्या पाठीवर, जगातील अर्थव्यवस्थेमध्ये भारत 3ऱ्या क्रमांकावर येऊ पाहतोय. आज 5व्या. 14 साली निवडणूक झाली तर भारत 10व्या क्रमांकावर होता. 10व्या. आज 9 वर्ष मोदींना पूर्ण होत आहेत. किती झाले? 5व्या क्रमांकावर आले. आपल्या पुढे आता कोण आहे? जपान, जर्मनी, 2 देश आहे. थोडा फरक आहे. थोडासा फरक आहे. 1 ट्रिलियनच्या आतच फरक आहे. तो क्रॉस केला तर आपण 3ऱ्या क्रमांकावर. जपान, जर्मनीच्या पुढे, आपल्या पुढे अमेरिका, चायना, भारत. जगामध्ये बोलतोय मी, जगामध्ये. त्यामुळे भारत जगामध्ये 3ऱ्या क्रमांकावर आणून आत्मनिर्भर बनून एक सुखी, समाधानी, लोक कल्याणकारी हा देश बनवावा, हा मोदींचा मानस आहे. मोदींचे प्रयत्न आहे. कष्ट ते घेत आहेत, म्हणून आपल्याला सांगतात त्या कष्टामध्ये योगदानासाठी सहकार्य द्या, योगदान द्या. आपण योगदान तुम्ही द्यावं म्हणून मित्र म्हणून, सहकारी म्हणून, पक्षाचे सदस्य म्हणून हक्काने हाक मारायला आलो, सांगायला आलो. चला, मोदी किती तास? 18 तास, कधी 20 तास, कधी 16 तास काम करतायत. सलग 9 वर्ष करतायत. आपण पाहतोय. आपल्याला येणाऱ्या वर्षभरात करायचंय. मी सांगत नाही 16 तास करा, 18 तास करा, 10 तास, पण 2 तास तरी द्या, 4 तास तरी द्या पक्षासाठी. पक्ष देशासाठी करतोय. मग आपण ज्या पक्षात आहोत, आपलं कर्तव्य आहे ते जे देशासाठी करतायत त्यांना पाठिंबा देणं. बूथ दिले आहेत, बूथ प्रमुख आहेत, पन्ना प्रमुख आहेत, विभाग प्रमुख आहेत, तालुका अध्यक्ष आहेत, जिल्हाध्यक्ष आहेत, नेते आहेत. नुसती टीका करायला मिटिंग घेऊ नका यापुढे, कृपा नको. टीका कशा? काय करायचंय मतदारापर्यंत? मत पाहिजे ना. ही सीट जो कोण जिंकला, मला त्या नाव नाही घेत, तो येऊ नये निवडून. आपल्याला किती मतं पाहिजेत एक आकडा लक्ष करा. तेवढे
मतं मिळव, किती मताने आपला उमेदवार जिंकला पाहिजे, किमान 1 लाखांनी ती ऍड करा. एवढी मतं मिळवायची आहेत. प्रत्येक तालुका किती वाढवणार, प्रत्येक बूथ किती वाढवणार, एका पन्नामध्ये आपल्याला मतं किती असणार, याप्रमाणे याचा विचार करायला बसा आणि ठरवा की काही झालं तर ह्या उमेदवाराचं डिपॉट यावेळी जप्त करूया. जप्त का म्हणालो मी, 2009 ते आतापर्यंत सगळे जुने पेपर काढा, तर रद्दीला गेले असतील तर काय हरकत नाही. जास्तीत जास्त मोदींवर कोकणातून कोण बोललं टीकात्मक, कोण बोललं? जो 10वीला 2 वेळा नापास झाला आणि खोटी सर्टिफिकेट पदवीधरची घेऊन फिरतोय ना, तो विनायक राऊत. मी नाव घेतलं जबरदस्ती, आता मागून आम्हाला जर नाव घ्या, लोकांना कळू द्या. 10वी नापास 2 पार्ल्याच्या शाळेमध्ये मी त्या मुख्याध्यापकांशी बोललो. जेव्हा तो सांगायला मी असं तसं मी बोललो, बरं साहेब काय हो, मी मंत्री होतो राज्यात तेव्हा, अमुक तुमच्या शाळेत हो. मी काय शिक्षण त्यांचं? साहेब ते 10वीला 2दा नापास झाले. आणि कोणाबद्दल? देशाच्या पंतप्रधान बोलतो, देशाच्या आमच्या गृहमंत्र्यांबद्दल, अमित शहाबद्दल बोलतो, बीजेपी बद्दल बोलतो. जगातली सर्वच पार्टी मोठी आहे. अरे भारताला जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये 5व्या क्रमांकावर 9 वर्षात आणलं. 66 वर्षात जे काँग्रेसला जमलं नाही ते काम बीजेपीने नरेंद्र मोदींनी केलं. अरे कौतुक नको? बांधवांना हे जे बोलतात ना, हे स्वतःचे विचार नाही. मी 39 वर्ष तिथे होतो. मातोश्रीच्या बाहेर नाही, बराच काळ मातोश्रीमध्ये असायचो. साहेबांचे माझे फार चांगलं माझ्यावर प्रेम होतं साहेब. मी पहिल्या माळ्याला 2ऱ्या माळ्यात साहेबांकडे असायचो. अंतर्गत सगळ्या गोष्टी माहिती आहे. मी बोलत नाही का साहेबांचं प्रेम आज मी गुरु आजही मानतो. मी त्यांच्याबद्दल अंतर गोष्टी सांगत, पण मला वाटतं उद्धव ठाकरे मला कधी ना कधी बोलायला लावणार. हा काय होता, काय फक्त माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा पुत्र चिरंजीव, एवढीच त्याचं क्वालिफिकेशन आहे. बाकी शून्य. का लायकीचा नाही माणूस, काय लायकीचा नाही. साधं उदाहरण सांगतो तुम्हाला मी. परवाच्या दिवशी एक बैठक पाटणामध्ये झाली. एक मराठीत म्हण आहे, एक ना बरोबर 12 चिंध्या. तसे भाजपच्या विरोधात सगळे पक्ष एकत्र पाटण्यामध्ये. तुम्हाला होते 12 चिंध्या शिवून एक गोधडी होते का? परत एक कपडा होतो काय? कधीच नाही होणार. ते सगळे 15 का 16 पक्ष आले. बीजेपी को गिराएंगे. अरे तुम्ही सगळे एकत्र झाला तर 50-60 येऊन सत्ता येत नाही, 100 करून येत नाही, पण येणार. पण तिथे बैठक झाली आणि बैठकीला उद्धव ठाकरे गेले. हातात 5 खासदार आहेत. त्यांच्या आता 5 खासदार राहिले आणि 14 का 15 6 महिन्यापुरते काही आमदार आहेत, ते पण नसतील. 15-16 पण राहणार नाही आणि 5 खासदार पण राहणार नाही. त्या बैठकीला गेले प्रवेश केला. त्यांना वाटलं आपलं स्वागत करतील, आतमध्ये नेतील, खुर्चीवर नेऊन बसवतील. झालं का असं? माननीय बाळासाहेब ठाकरे आपल्या आयुष्यात देशात कोणाच्या घरी कुठल्या मीटिंगला कधी गेले नाही. सोनियाजींच्या किंवा त्या वेळेला इंदिरा गांधींच्याही घरी किंवा कुठे गेले नाही. कधी आयुष्यात कोणा गेले? सगळे लोक त्यांना भेटायला मातोश्रीवर यायचे. आता सोनिया गांधीकडे गेला, कोणाकडे जात नाही. नितीन कुमारकडे गेला, कुठे कुठे. काल गेला पाटण्याला, घाबरत. एक तर ते एकच घालतो, तर पॅन्ट घातले शर्ट काय कळत नाही. त्याचा म्हणून मोठा जोक आहे. ते त्या ड्रेस आहे ना, माझं पाप आहे. एकदा सगळे ड्रेस शिवून आले होते, मी तो का सांगतो तुम्हाला. आणि मी गेलो त्यांच्या फ्लोअरवर गेलो. 3ऱ्या फ्लोअरला राहतात, मातोश्री राहायचे.
मी आलो वरती तर यांच्या हातात एक ड्रेस होता. म्हणला राणेसाहेब, मी म्हणलं काय? जरा मला हे मी सगळं घालून पाहतोय. टेलर खाली उभा आहे, तो म्हणतो याच्यातला कुठला ड्रेस तुम्हाला चांगला, मग बाकीचे ड्रेस असे शिवता येईल. म्हणलं वा, घाला, ट्राय घ्या. पॅन्ट शर्ट घातली. मी नाही हो, तुम्हाला चांगलं दिसत नाही, तुम्ही बारीक आहात ना. हो का, काढून ठेव. तर मग शेवटी आत्ता घालतो ड्रेस, तो घातला. मी बरं आहे, बावळट दिसते, मला हाच हो सांगायचं. मेला उद्धवजी काय सुंदर दिसतंय, काय सुंदर दिसत, चांगला दिसत, हा ड्रेस तुम्ही शिवा. अच्छा हो. आणि मग टेलरला बोलवलं, सांगितलं 1 डझन शिवायचे. स्वतःचा कपडे स्वतःचे आपण काय घालावे, आपण कसं, हे ज्याला कळत नाही तो कधी नेता होऊ शकतो काय हो. दुसरं सांगता, या सभेला गेले, कोणी बस म्हणाले नाही, पाहिलं सगळीकडे खुर्ची खुडे खाली आहे. तर एका ठिकाणी गेले आणि बसले. कुठे बसले ते? महबूबा मुफ्ती, काश्मीरच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या बाजूला बसले. संयोजकापैकी एक आला, साफ महिलाओं के लिए ठीक है चलेगा. बघा कमाल आहे. तो म्हणतो अरे महिलांसाठी तिकडे बसती महबूबा बसली आहे, नाही चालेल. याच महबूबाला यांनी टीका केली होती की म्हणे बीजेपीचा सपोर्ट घेऊन हिने सरकार बनवला आणि बीजेपीला आरोप केला हे हिंदुत्व हिंदुत्व म्हणतात आणि तिच्यावर कसं सरकार बनवतात. किती कसं बनवतात. 11 बीजेपीचे मंत्री होते त्याचे. आणि आज बाजूला जाऊन बसला. ते मुख्यमंत्री होत्या म्हणून बसला का महिला म्हणून बसला तिकडे जाऊन का मला माहित नाही, पण त्याच्या बाजूला जाऊन बस. असा व्यक्ती काही क्षमता नाही हो. मी जवळून पाहिलंय. एकदा म्हणाले, मी अपोजिशन लीडर होतो, राणीजी मला साहेब नाही तर राणीजी म्हणायचे. राणीजी एक काम करा ना, मी साताऱ्याला चाललोय, साताऱ्याच्या पाण्याच्या प्रश्नाबद्दल मला एक नोट करून द्या ना. तर म्हणजे ठीक आहे देतो. मी एक नोट केली. OHD माझे पाटील होते, त्यांना मला करून द्या. केली. मला पाठवा. त्यावेळेला साताऱ्याचा पाण्याचा प्रश्न काय निकाली काढायला 50,000 कोटीची गरज होती. 50,000 कोटी हे दिलं आम्ही. त्याच्यामध्ये एवढे प्रकल्प आहेत, लहान एवढे, मोठे मध्यम, आणि एवढा खर्च. याने भाषणामध्ये सांगितलं हो आमचं सरकार आल्या तर 5,000 कोटी देऊन आमचे तुमचे सातारा सगळे प्रश्न आम्ही लिहून दिले. 50,000 कोटी यांनी म्हणजे तो आकडा पण तो नीट वाचून न जाता बोलला. आता 5,000 एक धरण तरी होईल का. एवढा मेघरड आहे. आम्ही मालवणीमध्ये शामळा म्हणतो. काय चांगले चांगले शब्द हे लोक, जी काय आणि हे काय. 2.5 वर्ष मुख्यमंत्री राहिला. किती वेळा मंत्रालयात आला? 2 दिवस. 2.5 वर्ष 2 दिवस. कोणते महाराष्ट्राच्या हिताचे, महाराष्ट्राच्या जनतेचे हिताचे, महाराष्ट्राच्या तरुणांच्या रोजी रोटीचे प्रश्न, शैक्षणिक दर्जाबद्दल प्रश्न, शैक्षणिक प्रश्न, देशाचे रिसोर्सेस उत्पन्न वाढवण्याचे प्रश्न याने हाताळले मला सांगावं. कोणते हाताळले? काय अभ्यास आहे त्याचा? ये ना म्हणा एकदा मंचकावर. साहेबांनी ते तयार केलेला एक शिवसैनिक तो तुझ्या समोर असेल नारायण राणे आणि तू ये, दे उत्तर. देऊ शकतोस? काय येत नाही. काय माहित नाही. ते एकनाथच्या मागे लागलाय. एकनाथ आणि आमचे देवेंद्र फडणवीस दोन्ही सहनशील व्यक्ती आहेत. आपल्याकडे ही सहनशीलता नाही. खरं सांगतो आपण. कोणी काही म्हणू, किती ऐकून घेतात का मला कळत नाही. बरोबर मीडियाला काय हो मला कळत नाही. महाराष्ट्र प्रगत झालेला, महाराष्ट्राने देशातील सर्व विकसित राज्यामध्ये 1 नंबर असलेला या मीडियाला आवडणार नाही का? तेच बोलतो. ते पिल्लू त्याचं आदित्य, सगळे आदित्यजी, अरे काय जी लावता, पिल्लू आहे ते अजून त्याच्यातून अंड्यातून बाहेर आला नाही आणि काही बोलतो. काही त्याचे प्रकार एक दिवशी मी मीडियाला घेणार
आणि सांग. हा खार सांताक्रूजला रोज संध्याकाळी 7 नंतर यायचा, 3 तास असायचा. काय करायचा? कोणत्या विषयाचा अभ्यास करायचा? एक ऍक्टरच्या घरी यायचा, त्याच्या बंगल्यात काय करायचा? सुशांतची केस झाल्यानंतर, दिशा सालियनवर बलात्कार करून हत्या झाल्यानंतर यायचे का बंद झाले? राज्य चालवतं अत्याचार करायला, राज्य चालवलं खून करायला, निरपराध कलाकाराला मारायला. माझं आज हे म्हणणं आहे, त्यांचा खून झालाय दोघांचे. अनेक पुरावे आहेत, आम्ही दिलेही आहे. आणि आज बाहेर आहे तरी मस्ती करतायत. याला बाहेर राहायचं काही नाही. अनेक आहे. ती यवतमाळची चव्हाण, तिच्यावर अत्याचार झाला, तिच्यावर अत्याचाराला खून झाला. किती हत्या झाल्या? मला उद्धव ठाकरेंना विचारायचंय, उद्धव ठाकरेजी मला सांगा हो, तुम्ही आमच्या देवेंद्रच्या परिवाराबद्दल बोलता, हाय नैतिकता? हाय नैतिकता? रमेश मोरे आणि जया जाधव याची हत्या का झाली सांगाल का? हा प्रश्न कोणाचा? मी मातोश्रीचा म्हणणार नाही, हा उद्धव ठाकरेच्या घरातील आहे. मी मातोश्री आम्ही मानायचो, दैवत मानायचो, साहेबांना दैवत मानायचो मी, ते म्हणून मातोश्री बोललो नाही. उद्धव ठाकरेच्या घरातला अंतर्गत प्रश्न आहे, त्याच्यामुळे आमचा रमेश मोरे सोबती आणि जया जाधव गेला. त्याला कारण हे लोकच आहेत. आपल्या कुटुंबाशी जरा कुठे काय कळलं तर त्याची नकळ हत्या स्वतः करत नाही, हत्या शब्द तो उच्चारत नाही. संपला बाई, संपला बाई, बस असं हाताने असे संपवले. तो माणूस खोके आणि अमुक तमुक काय? हो, आम्ही खोके दिले नसते तर पहिली पण मातोश्री उभारली गेली नसती. दुसरा प्रश्न सोडा, मी पहिला बाप यांनी सुरुवात केली एबीसीडी मोदी आपल्या मनोहर जोशी नंतर, मनोहर जोशी मुख्यमंत्री, त्यांच्यावर नाराजी होती. मग आम्ही आलो, बीएसटी चेअरमन झाल्यापासून म्हणत तुमच्याकडे जे जे आलं ते काय आलं? त्या बॅगामध्ये काय होतं? अमृत आणलं होतं का आम्ही? ते आणून देत होतो का प्लास्टिकच्या पिशव्यात बंद करून? ते घेतलं. कोणता धंदा करता तुम्ही? व्यवसाय करता, इंजिनिअरिंग कंपनी चालवता, ऑटोमॅटिक कंपनी चालवता, मर्सिडीज फिरवता? कोणता? जो सीए दिला ना, एकदा मर्सिडीज गाडी घेतली. मी गेलो, मला बोलले राणे बघा ना, 5,000. मी गेलो, गाडी एवढी पाहिली. म्हणजे साहेब इन्कम टॅक्सला दाखवली का? कारण मी ओरिजिनल इन्कम टॅक्स मध्ये नोकरीला होतो, त्यामुळे इन्कम टॅक्सचे कायदे माहिती होते मला. का होतो? का दाखवायला पाहिजे? मला दाखवायला पाहिजे साहेब, नाही तर उद्या एक अटॅचमेंट येईल या गाडीवर. मग काय करू? मग माझा सीए जो आहे नितीन दोशी, त्याचं नाव पण सांग, त्यांना मी घरी नेलं साहेबांकडे, बोललो हे उद्धवजींना रिटर्न भरायला सांग. काय नाही केलं आम्ही, आणि माझ्यासोबत चैन केलं, आमच्या एकट्या शिंदेने नाही केलं, काय नाही केलं. परदेशातून मी कालच आलो, शिवसेनेत असताना परदेशातून आल्यानंतर दुसऱ्या दिवशी नमस्कार जय महाराष्ट्र करायला मातोश्री, नुसतं जय महाराष्ट्र. साहेब कसं काय? मग आम्ही समजायचं, साहेब हे तुमच्यासाठी घड्याळ आणलं, साहेब तुमच्यासाठी कॅमेरा आणला, हो का, थँक्यू, ठेवा ठेवा. हे कसं आलं? ते कसं घेतलं? तुम्ही करप्ट नाही ना? का नाही सांगितलं एखाद्या सैनिकाला द्या? का नाही सांगितलंय याचे पैसे एका गरीबाला नेऊन द्या? आम्ही गरीबाला जे करायचं केलं. तुम्ही काय केलं? 2.5 वर्षात या कोकणाला काय दिलं सांगा जरा. कोकणी माणसाबद्दल आता आस्था दाखवताय, प्रेम, हे निवडणुकीच्या मताच्या स्वार्थासाठी आहे. तुमचं योगदान काय सांगा कोकणासाठी? कोणता प्रकल्प आणला? पाटबंधारे आणला, पर्यटनासाठी आणलं, उद्योग धंदे आणले, कारखानदारी आणली, बेकारी जावी म्हणून काय आणलं सांगा? अहो एका वर्षी मला 22 का 23 लक्षात नाही, अतिवृष्टी झाली कोकणात. अरे दौरे केले, तासाचं दौरा, उतरले हेलिकॉप्टरवर, बोलले का गेले. काय सांगितलं? 25,000 कोटी सिंधुदुर्गासाठी देतो, दिले.
5 कोटी दिले, काही द्यायचं नाही, काही करायचं नाही. तिजोरीत पैसे नाही. सरकारने, त्या सरकारने सत्ता सोडली, आमच्या सरकारने एकनाथ आणि देवेंद्र घेतले. अहो 70,000 कोटी राजकोषीय तुटीचं राज्य हँडओव्हर केलं या माणसाने. सांग म्हणा अभिमानाने, मी एवढा जीडीपी वाढवला. कळत नाही जीडीपी म्हणजे काय. खरं सांगतो, तुम्ही विचार. एकदा मी सांगतो, आम्ही दोघंही चालवतो, उदयजी आणि मी, दौऱ्यावर. त्या ह्याच्यातून एअरपोर्ट वरून आम्ही गाडीने बसमधून विमानापर्यंत चाललो. बसमधून जात असताना राणी साहेब, आम्ही दोघे उभे होतो बाजूबाजूला. तुम्ही नेहमी जीडीपी बोलताय, काय मुख्यमंत्री बनायला चाललेल्या माणसाला जीडीपी काय असतं माहित. मी बोललो एक दिवशी घरी येतो, समजवतो. इथे एवढंच नाही समजत. दरडोई उत्पन्न वाढवलं, जीडीपी वाढवला, देशाचं रिसोर्सेस वाढवून इन्फ्रास्ट्रक्चरला जास्त पैसे दिले, धरणं पुरी केलेत, गाव रस्ते, हायवे जोडणारे रस्ते तुम्ही दिले, जे आमचे देवेंद्र राणे, आमचा रवी चव्हाण, एकनाथ शिंदे देत आहेत, करतायत. आहे पैसा तुमच्याकडे. आमचं सरकार दिल्लीत आहे, कमी पडले आम्ही त्यांना हाक मारतो, ते ओ म्हणतात आणि सांगतात, आओ रवीजी आके कितने पैसा चाहिए बोलो. हे आम्ही देतोय. हो, हे आम्ही देतोय, हे आम्ही कर. तुम्ही केलं का उद्धव? केलं नाही ना. कोकणाला काय दिलं नाही ना. का मत मागता? हक्क आहे, नैतिकता आहे. काय नैतिकतेचं काही कळत नाही. नैतिकता म्हणजे शब्द नक्की कशाला असत. परवा मी ट्विट केलं होतं नैतिकतेवर. पूर्वी म्हणायचे स्वबळावर आम्ही निवडणूक लढणार. मी फार ट्विट केलं, अरे तेव्हा स्वबळावर म्हणायचं, आता महासत्ता म्हणता. पत्रकारांनी विचारलं, साहेब असा का बदल झाला? मी बोललं, बळ, स्वबळावरलं बळ गेला, आता सोच राहिला आणि म्हणून महाआघाडी झाली. आता दम नाही यांच्यामध्ये, दम नाही. आणि म्हणून मी सांगतो, याच्याला जास्त महत्व द्यायचं नाही, या माणसाला द्यायचं नाही. शिवसेना संपली आहे. तुम्ही लोकांपर्यंत जा. आपली गरज लोकांना आहे. लोक अडचणीमध्ये असतील, तो रस्त्याचा प्रश्न, पाण्याचा प्रश्न, नोकरीचा प्रश्न, कोणत्या आणा. आम्ही आहे ना, केंद्रीय मंत्री आहे, राज्यात मंत्री. आम्ही बसलो, उद्योगधंदे आणू. आम्ही इकडे ती कोणती कंपनी, रिफायनरी आणू पाहतोय. मी मंत्र्यांना भेटलो, त्या पुरी म्हणून मंत्री आहेत, माझ्या सहकारी आहेत, बाजूलाच बसतात. माझी कॅबिनेट त्यांची माझ्या बाजूलाच आहे. मैं पुरी साहब जल्दी दीजिए ना. हाँ रानी जी मैं कर रहा हूं. बोला सर वो कंपनी के माध्यम से कितने रुपए खर्च होने वाले हैं? 2 लाख कोटी ची ती कंपनी आहे. म्हणजे किती रोजगार तयार होणार, किती दर्जाचं इन्फ्रास्ट्रक्चर, किती हॉस्पिटल, शाळा, कॉलेज आणि नोकऱ्या, हे सर्व तिथे उपलब्ध होणार. काही लोकांना जमून आणलं 3,000 रुपये पर डे वरून. तिकडे सांगा तुम्ही पाहिजे का रिफायनरी? त्याने एकच सांगितलं, नाही म्हणा. नाही, त्यांना काय 3,000 रुपये हातात पडले का ते जाणार काय? इथल्या लोकांचा संबंध. अरे इथली बेकारी, उद्धव, इथली गरिबी तुला माहिती आहे का? जेमतेम 2 लाख पर कॅपिटल इन्कम आमच्या रत्नागिरीचा आहे. सिंधुदुर्गाचं 2,30,000 आहे. एकच जिल्हा होता, 2 झाला, पण सिंधुदुर्गाचं थोडं पर कॅपिटल इन्कम वाढ. आणि तुम्हालाही वाढवायचं आहे, ते प्रयत्न कार्यकर्त्यांनी करा. लोकांचं उत्पन्न वाढावं, लोकांनी चांगलं राहायला पाहिजे, मुलांना शिकवला पाहिजे, तर त्यांचे रिसोर्सेस म्हणजे उत्पन्न वाढलं गेलं पाहिजे. त्यासाठी प्रयत्न भाजपच्या कार्यकर्त्यांनी करणं हे अगत्याचं आहे. पटवर्धनजी, हे अगत्याचं आहे. त्याला दुसऱ्या ठिकाणी सोडावं. शिवसेना तो साळवी, कसला साळी, तोंडावरची माशी नाही उडत. आणि उगाच आपले मागे लागले, आमच्याकडे येतो काय, घेऊन काय उपयोग आहे? कार्यकर्त्यांमधला रग कमी होता कामा. त्या रग, निष्ठा आणि बुद्धीची जोड
या गोष्टी कार्यकर्त्याकडे असणं अपेक्षित आहे. नुसता आवेश नाही, आवेशावर ताकद लागते, रग लागतो. आपण ऐकतो, मी भाषणं ऐकली, मी काही बोलल्यानंतर बसल्यानंतर बोललो ना, अरे मजा नाही. किती वेळ नाव घेता, का घेता, संपलाय ना माणूस. तो संजय राऊत मुद्दाम नाव घेतलं कळावं. काही लोक जोड शब्द बोलतात, तेही बऱ्याच लोकांना कळत तरी बोलतात. शुद्ध मराठी चांगल्या शब्दात पण आहे ना. काय टीका करतो, काय टीका. मी पाहतोय राज्यसभेत मला कधी भेटतोय तो, आणि मी एकाच सभागृहात आहे राज्यसभेत. मी हे सगळं चालू असल्यापासून मी गेलो, पण तो काही येत नाही, दिसत नाही. कोगाचोल कोणाही पंतप्रधानांबद्दल बोलतो, अमित शहाबद्दल बोलतो, आणि आम्ही फक्त उत्तर देतो. कुठेतरी माईक भेटला, मीडियाने बोल, नाही नाही मी सण करणार. अरे सण काय, जडजडीत लाव ना जाऊन. किती प्रोटेक्शन असेल, 50-500 लोक घेऊन जा, द्या कान फोडत जाऊन त्याला. परत आमच्या मोदींचं, अमित शहाचं नाव घ्यायचं नाही, देवेंद्रचं नाव घ्यायचं नाही. पहिला नाही, एवढा बोलल्यावर टाळ्या एवढाच वाजल्या, त्या पण महिलांनी वाजवल्या, तिकडे नाही वाजवल्या. असा आवाज संजयच्या गालावर यायला पाहिजे. आपला पक्ष आहे, आम्हाला सांगितलं का आम्ही कोणाला गालाला हात लावणार नाही, म्हणजे मारायच्या दृष्टीने. नाही तुम्ही मला लायसन दिला का सरांनी साहेब गालाला हात लावून लावला, असं नाही. इथले रत्नागिरीचे जे सिंधुदुर्गातले जे चिवचिव करतात ना, शिवसेनेवाले पिल्ल राहिले आहेत, काय राहिलं नाही. निरोप पाठवतात, दादा कधी भेटू, मला पक्षात यायचंय. मला थांब जरा कडक उन्हात ताप तू, मग बघतो तुला घ्यायचं की नाही. पहिलं तापवलं पाहिजे ना, मग आपल्याकडे येऊन थंड राहून काम करतात. तुम्ही ते काम करा. संजय राऊत काय बोलतो, त्यावेळी टीव्ही बंद करा. काय नाही बेस त्याला, काय राहिला नाही, थोडे दिवस आहे, आज जाणार. यांचा सगळा दरवाजा आहे ना, यांच्यासाठी जेलचा उघडून ठेवलेला आहे. आदित्य ठाकरे दिसणार नाही, उद्धव दिसणार नाही, आणि संजय राऊत तर नाही. त्याचं बेल आता लवकरच कॅन्सल जाणार. जो ज्या माणसा घरी रेड पडली, त्यांनी गैरमार्गाने पैसे मिळवले, ईडीने चौकशी केली, एफआर दाखल केला, तो आता मार्गदर्शन करतो, असं करा तसं करा. त्यांनी पण एक केला होता, शरद पवारांनी सांगितलं, साहेब तुम्ही चिंता करू नका शिवसेनेची, मी शिवसेना संपून दाखवतो. का दाखवले ना संपून. अहो शरद पवार साहेबांची इच्छा त्याने पूर्ण केली, आणि उद्धव ठाकरे अपेक्षेवर बसला, संजय काहीतरी करेल. पण संजयनी करायचं तेच केलं की जे त्याच्या मनात होत. त्याला वाटत होता ते सगळे गेल्यावर शिवसेनेत कोण राहिला नाही, आपल्याला संधी आहे म्हणून डोळा ठेवला होता मुख्यमंत्री पदावर. पण उद्धव ठाकरे घरातून सांगण्यात आलं, नाही उद्धवा तूच जा तूच हो. घरी तिघ आदित्य, उद्धव आणि एक मीटिंग झाली. सैनिकाला जायचं का मुख्यमंत्री, तेवढ्या मागून आम्हाला नाही, उद्धव तूच व्हायला पाहिजे. निर्णय झाला. शरद पवारांकडे गेले, तिसरं जॉईन झालं संजय राऊत. संजय, उद्धव आणि आदित्य तिघ गेले नेपेन्सी रोडला पवार साहेबांच्या घरी. दुसऱ्या दिवशी मीटिंग होती आमदारांची, मुख्यमंत्री ठरवायची. पवार साहेबांना सांग आम्ही आलोय. काय उद्धव साहेब, काय तुमचं मन, काय कोणाला करायचं आहे मुख्यमंत्री. साहेब नाही, सैनिक वगैरे नाही, मीच मुख्यमंत्री. अरे वा, छान आहे, मग त्यांना बरंच मिळालं, रोज विकेट मिळणार आहे. हा काय करणार नाही साहेब, आम्हालाच करावं लागतं. याने आयुष्यात काहीच केलं नाही, स्वतःहून सगळं दुसऱ्याच घेऊन चालतोय. आणि म्हणून रमेश मोरेची मर्डर झाली आणि जाधवची. तिथे गेल्यावर दुसऱ्या दिवशी हॉलच्या गेटवर पहिले पवार साहेब पोहोचले. अगोदर, बिफोर द टाइम प्रेस होती जमलेली. प्रश्न, साहेब मुख्यमंत्री कोण. अहो तुम्हाला माहित नाही का, अहो उद्धव ठाकरे यांनी जाहीर करून टाकलं. एकनाथ शिंदे तिकडे आमदारांना घेऊन बसला होता 5 स्टार मध्ये.
आमदारांना पोचवत होता, बिल भरत होता. बिल भरतो एकनाथ शिंदे, आमदाराचा मुख्यमंत्री नवरदेव कोण? उद्धव ठाकरे. काय फसवणूक केली हो आयुष्यात. आम्हाला तर सांग, तुम्ही 39 वर्ष सोबत होतो. 39 वर्ष हा बनवाबनीचा गेम मी ओळखला का? साहेबांच्या जवळ होतो, मला कळत होतं असं आहे. म्हणून साहेबांना एक दिवशी बोललो, साहेब मी जातो. कुठे चाललास? नाही साहेब मी पक्ष सोड. नारायण तू पक्ष सोडला तर शिवसेनेचं मी दुकान बंद करेन, हे साहेबांचं वाक्य होतं. गेलं नाही साहेब मला नाही जाऊ, मी काही करत नाही, कुठल्या पक्षात जात नाही, मी व्यवसाय करेन. नाही थांब, बेल मारली, यांना बोलव. हे आले, उभे राहिले तिथे. साहेब म्हणाले, उद्धव तू नारायण राणेपेक्षा सिनियर नाहीस. मला नारायण राणे का आवडतो तुला माहिती आहे. तू आणि नारायण राणे म्हणजे मला वाद नको आहे, तुम्ही एकत्र नांदा. अंधेत मी संघटनेचं दुकान बंद करीन, हे वाक्य होत त्यांचं. ह्याला जलसी व्हायचे साहेब माझ्याबद्दल काय बोलायला. आणि म्हणून माझ्या विरुद्ध माझं वाक्य काय नाही. दरवर्षी मे महिन्यात एकत्र आम्ही लंडनला जायचो, युरोपमध्ये जायचो, 15 दिवस राहायचो. त्यांचं कुटुंब माझं कुटुंब अनेक वेळ. तेव्हा चांगले आले आणि माझ्या बाजूने निर्णय साहेबांनी घेतला कमी. अशा रीतीने उद्धव कपटी कारस्थानी आहे आणि प्रशासनाचं कुठले ज्ञान नसलेला माणूस आहे. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्याबद्दल जर वारंवार, एकनाथ शिंदे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे, नुसता एकनाथ शिंदे नाहीये. छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचा अपमान करणाऱ्याला सोडणार नाही, तर त्यालाही आम्ही तसंच उत्तर देऊ. सोडणार काय समजता? बोललात म्हणजे झालं, खोके अमुक. अरे वर्ष झालं ना, वर्ष झालं. तो विचार संजय ना एकनाथ शिंदे, मी असतो ना तर अशी प्रेस घेतली असते एवढ्या लोकात. आणि किती तारखेला किती खोके कुठल्या माळ्यावर दिले मातुश्रीच्या, हे डिटेल प्रेसला सांगितलं. तेव्हा घेताना काय वाटलं नाही. आणि आता खोके खाऊन खाऊन डोके झाले सगळे मातुश्री मधले, आणि खोके बोंबलतायत. बंद करा तो. पण बांधवांना तुम्हाला मला सांगायचं, तुमच्या नेत्याबद्दल कोणी बोलू दे, जो देवेंद्र फडणवीस असो, अमित शाह असो, का मोदी साहेब असो, किंवा मुख्यमंत्री असो, कार्यकर्त्याने पेटून उठलं पाहिजे. उठलं पाहिजे की आमच्या नेत्यांबद्दल, राज्य सरकार मंत्र्याबद्दल तुम्ही बोलू नका. अंतर्गत वाद नको आहे मला. मी पुढच्या येणार 3 महिन्यानंतर प्रत्येक बूथ प्रमुखाला विचारणार, मला एवढ्यापैकी किती मतं देणार. पान प्रमुखाला विचारणार, 36 मतं आहेत पानावर, यापैकी किती मिळणार. किती जणांच्या घरी गेलात, बोललात, ती पहिली कुठल्या विचाराची नाही, आता कुठला विचार आपल्याकडे येण्याचा, मतदान देण्याचा आहे का, हे डिटेल मध्ये विचार. आज आलोय, बऱ्याच दिवसांनी भेटू. मनात ते भावना तुम्हाला आम्ही सांगेन. बांधवांनो, 9 वर्ष या देशाच्या प्रगतीसाठी झुंज आमचे पंतप्रधान झुंजलेत. बघा आताच अमेरिकेला गेले, काय चित्र टीव्हीवर पाहिलं, काय चित्र पाहिलं तुम्ही. अनेक देशाचे राष्ट्रपती काय बोलले हो. ऑस्ट्रेलियाचे, जपान, अमेरिका, किती कौतुक केलं पंतप्रधानांचं. भारताच्या पंतप्रधानांचं कौतुक, मग भारतीय नागरिकांचं कौतुक आहे ते, त्यांचं कौतुक. किती अभिमान वाटला पाहिजे आपल्याला. अरे आपल्या पंतप्रधानांचं कौतुक. मागच्या वेळेला काही 6 महिन्यापूर्वी अमेरिकेचे पंतप्रधान त्यांना कुठेतरी भेटले आणि अशीच त्याने मिठी मारली आणि गौरव उद्गार त्यांच्याबद्दल काढले. 3 दिवसानंतर त्या मोदी आणि आमची MSMEची एक बैठक होती, एक कार्यक्रम होता. त्या कार्यक्रम आम्ही दोघं होतो. जेव्हा एकटे भेटले, मी बोललो, सर कॉन्ग्रेचुलेशन, आपकी प्रशंसा हो रही है पूरे दुनिया में, बहुत अच्छा काम करे, भारत का नाम कर रहे, अभिनंदन, कॉन्ग्रेचुलेशन. काय नाही, स्माईल दिली.
त्या माणसाला तुमच्या सर्वांच्या चेहऱ्यावरचा हास्य पाहिजे, आनंद पाहिजे, माझी जनता सुखी समाधानी व्हावी यासाठी ते दिवस रात्र काम करतायत. मग आपण आपले ते नेते त्या पदावर कायम राहावे, त्यासाठी तिथे ठेवण्यासाठी मतासाठी नाही प्रयत्न दिवस रात्र करू शकतो, तो केला पाहिजे, मेहनत केली पाहिजे. माझा पक्ष, मी बनवलेला पक्ष, मेहनतीने केलेले सभासद आणि मतदार, हे तुम्हाला सांगता येईल पाहिजे, अभिमानाने सांगता येईल. हे मी घडवलं, रत्नागिरी मतदारसंघात विजय होईल, तुम्ही आनंद. अरे आमचा खासदार आहेत, आमचे आमदार आहेत, आमचे मंत्री आहेत, सगळं काय आमचं आहे. किती आनंदाने बोलालो, किती आनंद. आता कुसक्या तोंडाच्या त्याच्याकडे खासदाराकडे गेलात, एक तर बीजेपी म्हणून काम करणार नाही, बघणार पण नाही, आणि आपल्याला बघवत नाही जास्त वेळ चेहऱ्याकडे. मी तर नाही पाहत, दिवस चांगला जात नाही असं म्हणतात, कोकणातले ज्योतिषी सांगतात. असो, मी तुम्हाला विनंती करायला, परत परत बसूया, तालुका वाईज बसूया. आमचा दरेकर आहे, आमचे जटार साहेब आहेत, आमचे जिल्हा प्रमुख पटवर्धन साहेब आहेत, सगळे ही आमची मंडळी, आणि त्याचबरोबर पालकमंत्री आहेत चव्हाण साहेब. ही सगळी मंडळी कष्ट करणारी आहे, मेहनत करणारी आहे, तुम्हाला प्रेम देणारी आहे. प्रेमाचा मोबदला घेणाऱ्यापैकी कोण नाही. मी त्यांचा बजेट पाहिला हो, त्या वर्षीचा बजेटमध्ये एखाद्या धरणाचं, एखाद्या ब्रिजचं किंमत वाढवायची, 25 कोटी वाढवायचे, कॉन्ट्रॅक्टरला द्यायची, सांगा हे बघा तुझी किंमत 200 होती, मी 200 केली, मला तुझ्या 200 मधले 10% आणि माझे 25 असे मिळून पैसे 35 कोटी पाहिजे. एका कामामध्ये 35 कोटी घेतले, काम काय दर्जाचं होणार? रेती सिमेंट चोरी होणार हो. हे नाही चालणार आमच्या सरकारमध्ये, पण तिकडे चालत होतं, आणि ते आता खोके बोलत. हे बंद व्हावं, आणि बंद करण्यासाठी सत्ता परिवर्तन. आणि म्हणून असं आपलं हक्काचं अधिकार असलेलं सरकार तुमच्या आमच्या सर्वांच्या प्रगतीसाठी, तुमच्या आमच्या सर्वांच्या मुलांच्या भविष्यासाठी आपल्याला आपलं सरकार महाराष्ट्रात आणि केंद्रात आणणं गरजेचं आहे. ही काळाची गरज आहे, आणि म्हणून तसे प्रयत्न करायला तुम्ही सर्वांनी लागावं, म्हणून तुम्हाला सांगायला विनंती करायला आलो. आपण सर्वांनी मोदींच्या या अभियानाला योगदान म्हणजे मतदार वाढवणं आणि विजय मिळू शकेल एवढे मतदारसंघ करणं तुमचं कर्तव्य आहे. आज मोठ्या संख्येने आलात, फोनवर न बोलण्यापेक्षा शांततेने माझे विचार ऐकलेत, त्याबद्दल तुमचा खूप खूप आभारी आहे. तुम्हाला सर्वांना मी दीर्घ आयुष्याने उत्तम आरोग्य माझ्या कुलदैवत रमेशने द्यावं अशी प्रार्थना करतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.